केलेल्या या पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधातल्या आंदोलनात सहभागी झालेले माजी आमदार परशुराम उपरकर, आमचे सर्व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आणि शिवसेना पदाधिकारी. 10 ग्रॅम तरी सोनं गरीबाला लागतो लग्नासाठी, आणि अशा प्रकारे तुम्ही सोन्याची सुद्धा महागाई म्हणजे जीवनावश्यक वस्तू आहे, ज्यावेळी लग्न असतं त्यावेळी काही नाही काहीतरी सोन्याचा दागिना करून घालावा लागतो, आणि त्यावेळी ही महागाई झाल्यामुळे आज लोक लग्न कशी करावी याच्या सुद्धा विवंचनेत आहेत. अनेक प्रकारे या सरकारने महागाई आणलेली आहे. आज पंतप्रधान सांगतात की तुम्ही प्रवास करू नका, पर्यटनाला जाऊ नका, बाहेर देशात जाऊ नका, आणि आताच बघितलं तर 5 राज्यामध्ये हे जाऊन आले आणि बाहेर देशात जाऊन सांगितलं की आमचा देश खतरे में आहे. आणि ज्यावेळी 14 मध्ये आम्हाला सांगितलं तुमचे अच्छे दिन येणार आहेत, आणि आता आम्हाला बचत करायला सांगत आहेत. खरोखरच रोज 1 रुपयाने यांचं पेट्रोल डिझेल वाढत आहे. तुम्हाला काय वाढवायचं ते एकदम 5 रुपये वाढवा म्हणजे लोकांना तरी समजेल, परंतु तसं नाही. आज 1 रुपया, उद्या 95 पैसे, परवा 75 पैसे, असं करून आज महागाई वाढत आहे. अजूनही महागाई वाढणार आहे, आणि हे सरकार चालवण्यासाठी सक्षम नसल्यामुळे आज आम्हाला हा पर्याय निवडावा लागलेला आहे. आज या ठिकाणी आम्ही हे आंदोलन करत आहोत. हे महाराष्ट्र आणि केंद्र म्हणजे राज्य आणि केंद्र सरकार सर्वच फेल गेलेलं आहे. यांनी निवडणुकामध्ये अनेक प्रकारे पैसे वाटप करून आज देशाला संपवलेलं आहे. कारण आपण आपल्या संसारात सुद्धा आपल्याकडे जे पैसे आहेत ते चैनीसाठी वापरले तर आपल्याला सुद्धा पैशाची कमतरता भासते, तशी या देशाला आज कमतरता भासलेली आहे. या ठिकाणी आम्ही या सरकारचा निषेध करतो. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने, कुडाळ तालुक्यातील शिवसेनेच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढ जी वारंवार होते त्याच्या निषेधार्थ आणि लोकांमध्ये जागृती करण्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे. आपण बघितलं असाल की पेट्रोल डिझेल दरवाढ 8 दिवसामध्ये 4 वेळा झालेली आहे, आणि अजूनही ती थांबण्याची शक्यता नाही आहे. आणि त्यामध्ये लोकांनी जागृत झालं पाहिजे. लोकांनी आज खरं तर पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे फक्त पेट्रोल डिझेल वाढलं नाही तर संपूर्ण महागाई वाढलेली आहे. आज आपण बघितलं असाल की भाजीचे दर वाढलेत, दुधाचे दर वाढलेत, बांधकाम साहित्याचे दर वाढलेत, आणि ट्रान्सपोर्टचे दर वाढलेले आहेत, आणि त्यामुळे सगळ्यांनी महागाई केलेली आहे. आज कोथिंबीरीची 1 पिढी 70 रुपयापर्यंत गेलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार सरकार करत नाही आहे, आणि सरकार वारंवार आश्वासनं देत आहेत. आपण बघित असाल की एवढं करून पैसे असूनही डिझेल पेट्रोल मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु माननीय मुख्यमंत्री काय सांगतायत की 40% लोक काळाबाजार करण्यासाठी साठवणूक ठेवत आहेत. परंतु असे आपण बघितलं असाल की आज पेट्रोल पंपावर अजून रांगाच्या रांगा आहेत. अजूनही शेतीचा हंगाम सुरू व्हायचा आहे. शेतकऱ्यांना सुद्धा डिझेल पेट्रोल मिळणं आता मुश्किल झालेलं आहे, आणि या सगळ्याच्या विरोधात आमचं आंदोलन आहे. जे मोदींनी 15 वर्षापूर्वी सांगितलं तेच आम्ही लोकांना या माध्यमातून लोकांना आठवण करून देत आहे. खरं तर आंतरराष्ट्रीय बाजारावर पेट्रोल डिझेल दरवाढीपेक्षा आपल्या डॉलरचा दर घसरल्यामुळे ही दरवाढ झालेली आहे, आणि ह्या डॉलरचा दर माननीय पंतप्रधान हे थांबवू शकले नाही, वस्तुस्थिती आहे. आज नीटचे पेपर फुटलेले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे, आणि हे मात्र वेगवेगळ्या गोष्टी सांगून फक्त लोकांना राजकारण करून दुसऱ्या पक्षातले लोक घेऊन आज सत्ता गाजवत आहेत, आणि ह्याच्या विरोधात लोकांनी जागृत करण्यासाठी आमचं हे आंदोलन आहे.